नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरसे स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरोमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 10वी भूगोलची प्रश्नपत्रिकांसाठी जी काही तुमचा विद्यार्थी मित्रांनो 26 मार्च 2024 रोजी पेपर होणार आहे. यासाठी एक इम्पॉर्टंट पेपर किंवा IMP क्वेश्चन्स वगैरे बघणार आहोत. यामधील विद्यार्थी मित्रांनो 70% क्वेश्चन्स जसेच्या तसे येणार आहे. त्यामुळे तुम्हाला सर्व क्वेश्चन्स IMP आहेत, सर्व क्वेश्चन्स करून जायचे आहेत. चला व्हिडिओला टाइमपास न करता सुरू करूया. प्रश्न एक अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ज्यामध्ये पहिला आहे अमेझॉन नदीची खोरे मुख्यतः टिंबटिंब. तर विद्यार्थी मित्रांनो 4 पर्याय आहे जे की बहुपर्यायी प्रश्न आहेत तुम्हाला. तर सर्व क्वेश्चन्स IMP असल्या कारणाने तुम्हाला A to Z प्रश्न करूनच जायचे आहे. सर्व क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहे. तर बघा यामध्ये पहिला आहे दलदलीचे आहे. त्यानंतर दुसऱ्या विद्यार्थी मित्रांनो मानवी वस्तीस प्रतिकूल आहे. तिसरं सुपीक आहे आणि अवर्षणग्रस्त आहे. तर याचं योग्य पर्याय उत्तर योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मानवी वस्तीस प्रतिकूल आहे. त्यानंतर दुसरा विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रभेटीसाठी उपयुक्त साहित्य नाही. तर विद्यार्थी मित्रांनो या पुढीलपैकी जे काय आहे ते क्षेत्रभेटीसाठी उपयुक्त साहित्य नाही. तर यामध्ये पहिला आहे नोंदवही, दुसरा आहे कॅमेरा, तिसरा आहे नकाशा आणि आरेखन दंड. तर माझ्या मते तरी आरेखन दंड हे काही जे आहे ते योग्य उत्तर आहे. त्यानंतर तिसरा आहे ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने व्यवसायावर अवलंबून आहे. 4 पर्याय आहे. पहिल्यामध्ये चतुर्थक आहे, दुसऱ्यामध्ये द्वितीयक आहे, तिसऱ्यामध्ये प्राथमिक आहे, चौथ्यामध्ये तृतीयक आहे. त्यानंतर चौथा विद्यार्थी मित्रांनो भारताच्या उत्तरेकडील टिंबटिंब वने आढळतात. तर 4 पर्याय आहे. एकमध्ये काटेरी आहे, दुसऱ्यामध्ये पानझडी आहे, तिसऱ्यामध्ये हिमालयीन आहे आणि चौथ्यामध्ये सदाहरित आहे. जो काही योग्य पर्याय आहे तो निवडायचा आहे आणि विधान पूर्ण करून तुम्हाला परिपूर्ण मार्क्स मिळून जातील. 5वा विद्यार्थी मित्रांनो ब्राझील टिंबटिंब या नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे. एकमध्ये आहे सांबा, ब मध्ये आहे बिह, त्यानंतर तिसरा भांगडा आणि त्यानंतर चौथा आहे भारतनाट्यम. तर विद्यार्थी मित्रांनो पहिलं उत्तर म्हणजे सांबा हे करेक्ट आहे. त्यानंतर 6वा विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील टिंबटिंब क्रमांकाचा देश आहे. विद्यार्थी मित्रांनो कितव्या क्रमांकाचा देश आहे? एकमध्ये पहिला आहे, दुसरा म्हणजे 5वा आहे, तिसऱ्यामध्ये 7वा आहे आणि चौथ्यामध्ये दुसऱ्या आहे. तर दुसऱ्या आहे का कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्यानंतर 7वा विद्यार्थी मित्रांनो ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत टिंबटिंब. तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्यामध्ये त्रिभुज प्रदेश आहे. दुसरा आहे वितरिका आढळत नाही. तिसरा विद्यार्थी मित्रांनो विस्तीर्ण खाड्या आहेत. चौथ्या मासेमारी व्यवसाय केला जातो. 8वा विद्यार्थी मित्रांनो भारतात टिंबटिंब राज्यात लोहमार्गाची विरळ जाळे आढळते. तर विद्यार्थी मित्रांनो 4 पर्याय आहे. एकमध्ये उत्तर प्रदेश आहे, दुसऱ्यामध्ये महाराष्ट्र आहे, तिसऱ्यामध्ये तमिळनाडू आहे, चौथ्यामध्ये राजस्थान दिलेलं आहे. त्यानंतर 9वा विद्यार्थी मित्रांनो दक्षिण अमेरिका खंडातील हे 2 देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो पहिल्या विद्यार्थी तुम्हाला चिली, इक्वेडोर, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर दुसरा आहे तुम्हाला अर्जेंटिना, बोलिव्हिया, त्यानंतर तिसरा आहे कोलंबिया, फ्रेंच गियाना आणि चौथ्यामध्ये आहे तुम्हाला सुरिनामा, उरुग्वे. त्यानंतर 10वा विद्यार्थी मित्रांनो दोन्ही देशांतील राजवट प्रकारची आहे. ओके, दोन्ही देशांतील राजवट टिंबटिंब प्रकारची आहे. एकमध्ये लष्करी, दुसऱ्यामध्ये साम्यवादी, तिसऱ्यामध्ये प्रजासत्ताक आणि चौथ्यामध्ये अध्यक्षीय. तर विद्यार्थी मित्रांनो तिसरं उत्तर याचं बरोबर आहे जे की आहे प्रजासत्ताक. त्यानंतर 11वा आहे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक टिंबटिंब नावाने ओळखले जाते. 4 पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो पहिल्यामध्ये लक्षद्वीप आहे, दुसऱ्यामध्ये कन्याकुमारी आहे, तिसऱ्यामध्ये इंदिरा पॉईंट आहे, चौथ्यामध्ये तुम्हाला पोर्ट ब्लेअर आहे. तर याचं जे काही उत्तर आहे ते काय आहे इंदिरा पॉईंट. त्यानंतर 12 विद्यार्थी मित्रांनो ब्राझीलमधील सदाहरित वर्षावरांना टिंबटिंब असे संबोधतात. 4 पर्याय विद्यार्थी मित्रांनो एकमध्ये भूमध्य नगरी सागरी बने, त्यानंतर दुसरा आहे जगाची फुफ्फुसे, जगाचा कॉपीपॉट आणि चौथा आहे रोका. तर विद्यार्थी मित्रांनो दुसरं जे काय आहे ते पर्याय योग्य आहे, जगाची फुफ्फुसे असे संबोधले जाते. त्यानंतर 13 विद्यार्थी मित्रांनो भारत व ब्राझील या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था टिंबटिंब प्रकारची आहे. 4 पर्याय आहे. एकमध्ये अविकसित, दुसऱ्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अतिविकसित, तिसऱ्यामध्ये आहे विकसनशील, चौथ्यामध्ये आहे विकसित. तर जो काही याचा करेक्ट पर्याय आहे तो आहे तिसरा विकसनशील. त्यानंतर 14वा प्रश्न आहे तुम्हाला MCQचा बहुपर्यायी प्रश्न, ज्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची टिंबटिंब लिंग गुणोत्तर म्हणजे एखाद्या प्रदेशातील संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो पहिला आहे तुम्हाला दर शेकडा, त्यानंतर प्रति लाख, त्यानंतर आहे दर हजारी आणि प्रति दशलक्ष. आय थिंक विद्यार्थी मित्रांनो याचं करेक्ट उत्तर आहे दर हजारी. तर जो काही योग्य पर्याय आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ज्याही विद्यार्थ्यांना याचं टोटल आन्सर्स माहिती आहेत, मी फक्त रीड करतो आणि त्यांच्या माइंडमध्ये लगेच उत्तर येत आहे, MCQ न रीड करता त्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे इतरांना देखील त्याची मदत होईल आणि तुमचा ऐकू देखील टेस्ट होईल. त्यानंतर 15 आहे ब्राझीलची सर्वाधिक भूभाग टिंबटिंब आहे. तर विद्यार्थी मित्रांनो 4 पर्याय आहे. एकमध्ये तुम्हाला उच्चभूमीचा आहे, दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो मैदानी आहे, तिसरा आहे पर्वतीय आहे आणि विखंडित टेकड्यांचा आहे. पहिलं उत्तर बरोबर आहे, उच्चभूमीचा आहे, परंतु कमेंट सेक्शनमध्ये सांगा, माझंही चुकू शकतं कारण मला 10वीला देऊन 8 वर्ष कंप्लीट झालेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो 16 आहे भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा टिंबटिंब. विद्यार्थी मित्रांनो 4 पर्याय आहे. एकमध्ये उंच पर्वत आहेत, प्राचीन पठार आहेत, पश्चिम वाहिन्या नद्या आहेत, बर्फाच्छादित डोंगर आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो माझ्यामध्ये दुसरं करेक्ट आहे जे की आहे प्राचीन पठार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 17 आहे अमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः टिंबटिंब. तर विद्यार्थी मित्रांनो दलदलीचे आहे, मानवी वस्तीस प्रतिकूल आहे. तर मानवी वस्तीस प्रतिकूल आहे याचं योग्य पर्याय आहे. त्यानंतर 18वा आहे अमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश आहे, त्रिभुज प्रदेश नाही, विस्तीर्ण खाड्या आहेत, मासेमारी व्यवसाय केला जातो, त्रिभुज प्रदेश नाही. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 19 मध्ये अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे हे टिंबटिंब. एकमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मुख्य भूभागापासून टाकलेल्या भूभागाला बनलेले आहे, दुसरं प्रवाळ बेटे आहेत, ज्वालामुखी. तर विद्यार्थी मित्रांनो प्रवाळ बेटे आहेत. त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे, ज्यामध्ये 20वा प्रश्न आहे अरवली पर्वताच्या पायथ्याशी टिंबटिंब. तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्यामध्ये तुम्हाला बुंदेलखंड पठार आहे, मेवाड पठार आहे, माळवा पठार आहे, दख्खनचे पठार आहे. त्यानंतर 21व्या मध्ये दिला तुम्हाला वस्त्यांचे विकेंद्रीकरण खालील प्रमुख बाबींशी निगडीत असते. एकमध्ये विद्यार्थी मित्रांनो समृद्ध सानिध्य, दुसऱ्यामध्ये आहे तुम्हाला मैदानी प्रदेश, तिसरा आहे पाण्याची उपलब्धता. तर विद्यार्थी मित्रांनो
पाण्याची उपलब्धता यावरती आहे. ओके, पुढे विद्यार्थी मित्रांनो 22वा MCQचा प्रश्न बहुपर्याय प्रश्न आहे. ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? ओके, यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 4 पर्याय आहे. केंद्रित रेषाकृती, विखुरलेली ताराकृती. जो की योग्य पर्याय आहे तो सिलेक्ट करा आणि याचा आन्सर लिहा. 23 आहे विद्यार्थी मित्रांनो भारतातील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो? त्यानंतर पहिला विद्यार्थी मित्रांनो यामध्ये नदीकाठी वाहतूक मार्गाच्या लगत डोंगराळ प्रदेशात आणि औद्योगिक क्षेत्रात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 24वा बहुपर्याय प्रश्न आहे, ज्यामध्ये आहे नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्त्या आढळते. एकमध्ये विद्यार्थी मित्रांनो वनाच्छादन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्यामध्ये तुम्हाला शेतीयोग्य जमीन. तिसऱ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उच्च सकल जमीन आणि चौथ्यामध्ये तुम्हाला उद्योगधंदे. त्यानंतर 25 विद्यार्थी मित्रांनो ब्राझीलमध्ये कमी नागरीकरण असणारे राज्य कोणते? ज्यामध्ये पहिला आहे पारा, दुसऱ्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो आमापा, त्यानंतर आहे तुम्हाला रितो सांतो आणि चौथ्यामध्ये तुम्हाला पॅराना. जो की योग्य पर्याय तो निवडा आणि ते विधान पूर्ण करा. त्यानंतर प्रश्न एक ज्यामध्ये तुम्हाला अचूक गट ओळखायचा असतो, चुकीची जोडी किंवा अचूक गट ओळखण्यासाठी असतं. तर बघा यामध्ये अनेक तुम्हाला अचूक गट वगैरे दिलेले आहेत. सर्व क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल सर्व व्हिडिओज पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट बाब आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ऑलरेडी ठाऊकच आहे की आमचा मिनी कोर्स आलेला आहे तुम्हाला सर्वांसाठी, जो की तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय विद्यार्थी मित्रांनो. ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुम्हाला आता तुमचे बोर्डाचे पेपर लास्ट पेपर आहे, आता 26 मार्चचा पेपरही लगेच संपणार आणि 26 मार्चचा पेपर संपल्यानंतर नेमके आपण करायचं काय? ओके, काही सारे विद्यार्थी MSc IT CCC वगैरे असे 65 वगैरे कोर्स लावतात, ज्याचा आउटकम ज्यामध्ये आपल्याला काही भेटत नाही, आपले पैसे व्हायला जातात. बरं विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक असा कोर्स घेऊन आलेला आहे, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अर्न मनी ऑनलाईन या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्हाला काही स्किल्स शिकवले जातील फक्त 15 दिवसामध्ये. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला YouTube परिपूर्ण शिकवलं जाईल. YouTubeवरनं पैसे कसे कमवायचे, Instagramवरनं पैसे कसे कमवायचे. तसंच विद्यार्थी मित्रांनो अनेक सोर्सेस तुम्हाला सांगितले जातील की पैसे कशा पद्धतीने ऑनलाईन स्वरूपात कमवले जाऊ शकतात. ओके, त्यानंतर Instagramचा कोर्स असेल, Instagramवरती रील्स वगैरे कशा बनवाव्यात, Instagram अकाउंट कसं क्रिएट करावं, रीच कसे वाढवावे, फॉलोवर कसे वाढवावे. ओके, रील्सवरती एंगेजमेंट कशी वाढवावी, तुम्हाला रील्सवरती व्ह्यूज वगैरे कसे आणायचे, हे सर्व यामध्ये शिकवलं जाईल. त्यानंतर मार्केटिंग स्किल, तुमचं काही प्रोडक्ट असेल, तुमचं काही फॅमिली बिझनेस असेल, तुमचे पॅरेंट्स काही करत असतील, लाईक तुमचं काही पण एखादं शॉप असेल, ते शॉप तुम्ही मार्केटिंग कशी करू शकता. तुमचं एक सपोज आपण कन्सिडर करूयात की तुमचं एखादं क्लॉथचं दुकान आहे. ओके, ते क्लॉथचं दुकान आहे, ते जास्त त्यावरती सेल्स कशा पद्धतीने येतील, कस्टमर कसे येतील, हे वाढवण्यासाठी मार्केटिंग कोर्स तुम्हाला शिकवलं जाईल. मार्केटिंग स्किल्स परिपूर्ण तुम्हाला शिकवले जातील. आणि अगदी उत्तम म्हणजे स्पीकिंग स्किल्सच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन तसंच ऑफलाईन पैसे छापू शकता. तर तुम्हाला या सर्व स्किल्स विद्यार्थी मित्रांनो शिकायचे असतील तर हा कोर्स स्टार्ट होत आहे 1 एप्रिल 2024 पासून. आणि विद्यार्थी मित्रांनो सध्या आमचा जो काही मेन व्हॉट्सअपचा नंबर आहे 8208891562, हा नंबर सध्या व्हॉट्सअपने टेम्पररी बॅन केलेला आहे. रिझन असं होतं की 3 लाख लोकांचे फक्त 7 दिवसात मेसेजेस आलेले होते आम्हाला, कारण 12वी तसेच विद्यार्थी मित्रांनो 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी आम्हाला मेसेजेस केलेले होते, काही त्यांना गायडन्स हवं होतं. बट आम्ही त्यांना रिप्लाय करत असताना व्हॉट्सअपने अचानक आम्हाला काही इन्स्ट्रक्शन न देता आमचं व्हॉट्सअप बॅन केलं. दॅट्स वाय आम्ही तुम्हाला रिप्लाय करू शकलो नाही या नंबरवरती. बट विद्यार्थी मित्रांनो आमचा ईमेल चालू आहे, आमचा टेलिग्रामचा ग्रुप चालू आहे, ज्याचं नाव आहे मास्टर वैभव हिरे. इंस्टाग्रामचा आयडी आहे मास्टर वैभव 23. तिथे तुम्हाला सायमल्टेनियसली रिप्लाय मिळेल. सो तुम्ही तिथे मेसेज करा. मला जर कोर्स जॉईन करायचं असेल तर याची रिअल प्राईस विद्यार्थी मित्रांनो 5,000 आहे. बट समर वेकेशनमुळे आम्ही 70% डिस्काउंट दिला आहे डायरेक्टली, आणि होळीचाही सण आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो डायरेक्टली 70% ऑफ दिला आहे, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 1499 म्हणजे फक्त विद्यार्थी मित्रांनो 1499 म्हणजे डायरेक्टली 1500 जरी कन्सिडर केलं तरी काही हरकत नाही. तुम्हाला फक्त 1500 रुपयात हा कोर्स भेटतोय. आणि फीचर्स आहे विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह ऑन झूम, म्हणजे झूम ॲपवरती हे लाईव्ह असणार आहे. त्यानंतर 15 दिवसाचा कोर्स आहे. अर्न मनी ऑनलाईन पैसे कमवू शकता. स्पेशल गायडन्स भेटणारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कॉलवरती गायडन्स मिळेल, जेव्हा वाटेल तेव्हा तुम्हाला गायडन्स केलं जाईल. ओके, माझ्यातर्फे ग्रो ऑन सोशल मीडियावरती तुम्ही डायरेक्ट तुमची ग्रोथ होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मार्केटिंग स्किल्स तर अगदी वेगाने तुम्हाला शिकवल्या जातील. त्यानंतर कम्युनिकेशन स्किल, आपलं भाषा कौशल्य कशा पद्धतीने असावं, इतर आपल्याला 2 शिव्या देतोय तर 10 शिव्या कशा पद्धतीने द्यावा, इतर जर आपल्यासोबत ज्या पद्धतीने बोलतोय, जर त्याचं कम्युनिकेशन स्किल आपल्यापेक्षा स्टँडर्ड असेल तर आपण त्याच्यासोबत कशा पद्धतीने बोलू शकतो, ह्या सर्व स्किल्स तुम्हाला त्यामध्ये शिकवल्या जातील. त्यानंतर AI कॉन्टेंट कोर्स विद्यार्थी मित्रांनो असणार आहे. तुम्हाला माहिती आहे आजच्या युगामध्ये AI किती पुढे चाललंय, किती विकास करत आहे भारत, आणि AIच्या मदतीने तुम्ही कशा पद्धतीने तुमचं चॅनल वगैरे चालवू शकता, क्रिएशन कशा पद्धतीने करू शकता आणि कशा पद्धतीने अर्निंग करू शकता, हे सर्व तुम्हाला यामध्ये शिकायला मिळणार आहे. ज्यावेळी विद्यार्थी मित्रांनो पुढे आता आपला जो काही परिचय होतो त्यावरती तुम्हाला जर कोर्स जॉईन करायचं असेल, सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की लवकरात लवकर कमेंट करा. कमेंटमध्ये तुमचा नंबर वगैरे तुम्हाला जर नंबर टाकता आला तर ठीक आहे, अदरवाईज टेलिग्रामवरती किंवा इंस्टाग्रामच्या आयडीवरती कुठेही तुम्ही 1 मिनिटात मेसेज करा आणि लगेच कोर्स जॉईन करून घ्या. कारण मिनिममचे सीट आणि मिनिममचे स्टुडंट्स मी एक्सेप्ट करणार आहे फक्त विद्यार्थी मित्रांनो 50. ओके, मला जास्त गर्दी नको आहे, जास्त भिकारचोट मुलं नको आहे, मला फक्त सिन्सिअरली आणि हॉनेस्टली असणारे विद्यार्थी हवे आहेत. फक्त 50 विद्यार्थी ज्यांच्यामध्ये जिज्ञा आहे किंवा ज्यांच्यामध्ये जिद्द चिकाटी आहे की खरंच आपल्याला पैसे कमवायचे आहेत, ऑनलाईन पैसे कमवायचे आहेत, ऑनलाईन सोर्स हवा आहे काहीतरी अर्निंगचा, फक्त असे मिनिममचे फक्त 50 विद्यार्थी मला हवे आहेत, फक्त
50. व्हिडिओवरती एकदा व्ह्यूज बघा आणि किती विद्यार्थ्यांचे मेसेजेस आलेले असतील हे आम्ही बघणार आहोत. सो तुम्हाला जरी जॉईन करायचं असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, माझी रिक्वेस्ट आहे सर्वांनी जॉईन करा, कारण सर्वांना उपयुक्त आहे. प्रश्न 1 मध्ये विद्यार्थी मित्रांनो अचूक गट ओळखा, ज्यामध्ये तुम्हाला अ मध्ये म्हटलेलं आहे ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयाकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम. ओके, 4 पर्याय तुम्हाला 4 दिले आहेत, त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो अचूक गट ओळखायचा आहे फक्त आणि फक्त. अगदी सोपंसं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पुढे देखील दिलेलं आहे. दुसऱ्यामध्ये ब्राझीलच्या नद्या उत्तर वाहिन्या आहेत. ओके, गट दिला. स्क्रीनशॉट घेत चला, PDF तुम्हाला प्रोव्हाइड करेल, बट लवकरात लवकर तो कोर्स जॉईन करा. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ईमध्ये भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील पठारे क्रमावर आढळतात. तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्यामध्ये तुम्हाला कर्नाटक, दुसऱ्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र, बुंदेलखंड आणि दुसऱ्यामध्ये छोटा नागपूर, त्यानंतर माळवा आणि मारवाड. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्र तिसरा आहे तुम्हाला तेलंगणा, महाराष्ट्र, मारवाड. त्यानंतर प्रश्न 1 अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा. अचूक सहसंबंध ओळखायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो साखळी बनवायची आहे. ब क. ओके, अचूक सहसंबंध ओळखा आणि फक्त साखळी बनवा. स्क्रीनशॉट घ्या, जाऊयात पुढे, कारण व्हिडिओ खूप मोठी असणार आहे. मला असं वाटतं, मी जस्ट कन्सिडर करतोय की मी फक्त फ्युचर बघतोय की व्हिडिओ किती % लॉंग होऊ शकते. प्रश्न 1 अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा. अचूक सहसंबंध ओळखायचा आणि साखळी बनवायची आहे. ओके, सर्व स्क्रीनशॉट घेत चला. टाईम वरती मी तुम्हाला टाईम देतो स्क्रीनशॉट घेण्यासाठी. त्यानंतर वेगळा घटक ओळखा. वेगळा घटक ओळखायचा आहे ब्राझीलमधील वन प्रकार, काटेरी झुडपी वने, सदाहरित वने, हिमालयन वने, पानझडी वने. वेगळा घटक ओळखायचा आहे. त्यानंतर भारताच्या संदर्भात खारफुटीची वने, भूमध्य सागरी वने, काटेरी झुडपी वने आणि विषुववृत्तीय वने. फक्त वेगळा घटक ओळखायचा आहे. त्यानंतर ब्राझीलमधील वन्य प्राणी एनाकोंडा, तामरीन, लाल पांडा आणि सिंह. फक्त वेगळा घटक ओळखा. स्क्रीनशॉट घेत चला. सर्व पॉईंटचे तुम्ही पॉईंट वाईज स्क्रीनशॉट घेत चला, कारण आपल्याला व्हिडिओमध्ये जास्त टाइमपास नको आहे. आपल्याला डायरेक्टली मेन इम्पॉर्टंट टॉपिक्स द्यायचे आहेत. बघा, हा एमपी क्वेश्चन आहे, जोड्या जुळवा दरवर्षी विचारला जातो, ह्याही वर्षी विचारला जाऊ शकतो. त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे, हा क्वेश्चन करूनच जा, सोडू नका. जाऊया पुढे. योग्य प्रश्न, योग्य जोड्या लावा. जोड्या लावायचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लावायला खूप छान पद्धतीने जमतात, तर जोड्याही लावता यायला हवेत. स्क्रीनशॉट घ्या, जाऊयात आपण पुढे. ओके, आपल्याकडे खूप वेळेचं बंधन आहे आणि विशेषतः सध्या आपल्याकडे ते कोर्समुळे आपण फक्त सिलेक्टेड विद्यार्थ्यांना सिलेक्ट करतोय. ओके, चांगले विद्यार्थी निवडून फक्त 50 विद्यार्थी आपल्याला हवेत, ज्यांच्यामध्ये जिद्द आहे, जे वेळ देऊ शकतात, ज्यांच्याकडे मोबाईल आहे स्वतःचा, किंवा विद्यार्थी मित्रांनो पॅरेंट्स मोबाईल असेल, बट तुम्हाला तो 1 ते 1.5 तास दिवसाला भेटायला हवा. ओके, फक्त कोर्समध्ये तुम्हाला 40 मिनिटं लागतील आणि 40 मिनिटं म्हणजे दिवसाला 40 मिनिटं असणार आहे. तुमचा कोर्स 15 दिवस कोर्स वगैरे असणार आहे. त्याची फुल डिटेल व्हिडिओ आम्ही लवकरच अपलोड करू. ओके, छत्रपतीची तयारी वगैरे दिला तुम्हाला. वेगळा घटक ओळखा. वेगळा घटक ओळखायचा आहे तुम्हाला ब्राझील नद्या उत्तर वाहिन्यात. स्क्रीनशॉट घेत चला. एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट सांगतोय की स्क्रीनशॉट घेत चला. जाऊयात पुढे, ज्यामध्ये भारतातील राज्यांतील लोकसंख्येच्या वितरणात सर्वोत्तरच्या क्रमाने लिहा. ओके, हे क्वेश्चन आयएमपी, आपण डायरेक्टली आयएमपी क्वेश्चनवरती जाऊया. बघा, हा क्वेश्चन आहे आयएमपी. स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे देखील आहे. पुढील क्वेश्चन्स मी तुम्हाला डायरेक्टली मेन आयएमपी गोष्टी सांगतो. आयएमपी क्वेश्चन्स. चला आता आयएमपी क्वेश्चन्सवरती येऊया. प्रश्न 3 फरक स्पष्ट करा, ज्यामध्ये पहिला आहे अमेझॉन व गंगा नदीतील जल वाहतूक, हा आयएमपी नाही. त्यानंतर आहे ब्राझीलमधील संदेशवन, भारतातील संदेशवन, हा आयएमपी आहे. भारतीय प्रमाणवेळ, ब्राझीलची प्रमाणवेळ, आयएमपी आहे. चौथा आहे भारताचे स्थान, विस्तार व सीमा, ब्राझील स्थान, विस्तार व सीमा. त्यानंतर 5 आहे भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी व ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी. 6 आहे भारत प्राकृतिक रचना व ब्राझील प्राकृतिक रचना, आयएमपी आहे. भारत उत्तर भारतीय मैदानी प्रदेश व ब्राझील मैदानी प्रदेश, आयएमपी आहे. त्यानंतर भारतातील हवामान व ब्राझीलचे हवामान, आयएमपी आहे. भारत वनस्पती व ब्राझील वनस्पती. ओके, जाऊया पुढे. भारत वन्यजीवन व ब्राझील वन्यजीवन. त्यानंतर 11 आहे भारत सरासरी आयुर्मान व ब्राझील सरासरी आयुर्मान. 13 आहे भारत नागरीकरण व ब्राझील नागरीकरण. 13 आहे ब्राझीलची शेती व भारताची शेती. 14 आहे भारत उद्योग व ब्राझील उद्योग. 15 आहे भारतातील वाहतूक व ब्राझील वाहतूक. 16 आहे भारतातील पर्यटन व ब्राझील पर्यटन. प्रश्न 3 आहे खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा, ज्यामध्ये पहिला आहे ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. भारतापेक्षा ब्राझीलचे साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. हा क्वेश्चन आयएमपी आहे. चूक की बरोबर सांगायचं आहे. त्यानंतर ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहणे जास्त पसंत करतात. 4 आहे ब्राझीलच्या पश्चिम घाटात दाट लोकवस्ती आहे. 5 आहे भारताच्या माध्यमातून मकर वृत्त गेलेले आहे. 6 आहे ब्राझीलमध्ये देश विषुववृत्तावर आहे, याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो. 7 आहे ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे. 8 आहे ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे. 9 आहे ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते. 10 आहे पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे. 11 आहे ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे. 12 आहे देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे. 13 आहे भारताच्या आग्नेयास पाकिस्तानी राष्ट्र आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फक्त चूक की बरोबर सांगायचं आहे आणि हे विधान चूक आहे की बरोबर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आयएमपी आहे. 14 आहे ब्राझील देशाचे नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. 15 आहे भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात. 16 आहे भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे. त्यानंतर 17 आहे भारतातील लोकसंख्येचे आयुर्मान कमी होत आहे. 18 आहे भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्याने सुरू झाला आहे. 19 आहे ब्राझील व भारत या दोन्ही देशांत एका वेळी समान ऋतू असतात. 20 आहे भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे. 21 आहे विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात. 22 आहे भारताचे स्थान उष्णकटिबंधीय आहे. 23 आहे भारत दक्षिणेकडून उत्तरेकडे
उत्तरेकडे जाताना तापमानात घट होते. 24वा आहे, सिंह हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. 25 आहे, लोकसंख्येच्या आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत ब्राझीलचा जगात 5वा क्रमांक लागतो. 26वा आहे, गंगा नदीचे खोऱ्यात लोकसंख्या विरळ आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देशामध्ये आयुर्मान अजूनही कमी आहे. त्यानंतर 28वा आहे तुम्हाला ब्राझीलच्या तुलनेत भारतातील दरडोई उत्पन्न कमी आहे. 29वा आहे विद्यार्थी मित्रांनो, पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे. आणि 30वा आहे, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विरळ आढळते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हे काय IMP क्वेश्चन्स होते जे की नक्कीच तुम्हाला 26 मार्चसाठी विचारले जातील. हा व्हिडिओचा पार्ट 1 होता. अपकमिंग व्हिडिओमध्ये व्हिडिओचा पार्ट 2 असणार आहे. आणि तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. आत्ताशी आपले 12 पेजेस झाले आहेत आणि पुढील व्हिडिओ जवळपास 20 ते 25 मिनिटाचे असेल, ज्यामध्ये पूर्ण हा कव्हर करून घेऊयात आपण. आता आपल्याला वेळेचं बंधन आहे, मला थोडंसं बाहेर जायचं कारण असतं, कुठेतरी बाहेर जायचं. दॅट्स वाय मी तुम्हाला सांगतो की व्हिडिओला आपण इथेच थांबवतोय. व्हिडिओ जर आवडलेली असेल प्लीज व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. आणि ज्याही विद्यार्थ्यांना, फक्त 50 विद्यार्थी घेणार आहे, काय सांगतो, फक्त 50 व्हिडिओवरती व्ह्यूज बघा, देन कमेंट करा. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल, इंस्टाग्रामचा ID दिलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्रामवरती कुठेही मेसेज करा, तुम्हाला त्वरित आमचा एक्सटर्नल व्हॉट्सअप नंबर प्रोव्हाइड करण्यात येईल. आणि तुम्हाला फीस पे करायची. आणि विद्यार्थी मित्रांनो, 1 एप्रिल 2024 पासून ही बॅच असणार आहे. आणि तुम्ही पर मंथ 20 ते 25,000 रुपये अर्न करू शकता. सर्वांना 26 मार्चच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट म्हणतो, कारण काही विद्यार्थ्यांना पार्ट 2 भेटतच नाही, फक्त पार्ट 1 बघता. जे सबस्क्राईब करत नाही त्या फक्त पार्ट 1 बघणे हाच ऑप्शन असतो. बट सबस्क्रायबर्स